सकस संतुलित आहाराचा रिझल्ट बघा गोपे साहेबांचा तेलारा येथील आहेत आणि त्यांना काय काय आश्चर्यकारक असे फायदे झालेत ते आपण बघूयात या व्हिडिओमध्ये. नमस्कार सर. नमस्कार. आपला परिचय? घोपे. PN घोपे. आपण प्रॉपर तेलाऱ्याचेच आहात? बरं. बाय प्रोफेशन आपण ग्रामसेवक होते. साधारण आपल्याला जो म्हणजे त्रास होता तुम्हाला उठण्या बसण्याचा आणि चालण्याचा देखील त्रास होता, आणि वजन किती होतं सर तुमचं त्यावेळेस त्रास होता तेव्हा? 92 किलो. 92 kg त्यावेळेस वेट होतं. आयडियलला किती लागत होतं तुम्हाला? आयडियलला 70 लागत होतं, म्हणजे 22 किलो जास्त होतं. आणि त्यावेळेस सर तुम्ही मग काय घेतलं की जेणेकरून तुमचं 22 किलो वजन कमी झालं आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे होणारे त्रास होते आणि आता तुम्ही 3 किलोमीटर चालू शकता म्हणताय, त्यावेळेस 3 पावलं देखील चालू शकत नव्हती. हा बदल कसा काय झाला सर? प्रोडक्ट घेतले 5-6 महिने आणि व्यायाम कंटिन्यू केला. व्यायाम केला 5-6 महिने कंटिन्यू चालूच आहे. आणि प्रोडक्टमध्ये काय काय खाल्लं सर? काय काय पेरलं? फॉर्म्युला 1, फॉर्म्युला 2, माटे बीटा, ओमेगा 3. बरं. आणि मॅडम तुम्हाला काय वाटतं आता सरांमध्ये जो झालेला बदल आहे तो कसा झाला आणि कशामुळे झाला असं तुम्ही? मी तर म्हणते की जसं आम्ही फॅमिलीमध्ये आलो, वेलनेस फॅमिलीमध्ये आलो, तेव्हापासून खूप बदल झालेला आहे आमच्या परिवारात. बरं. म्हणजे हेल्दी जीवन झालेलं असं म्हटलं तरी चालते. आणि त्यांच्या पायाचा एक मेन त्रास होता, त्यांचं एक बॉलचं डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन करायचं, पण ऑपरेशन केलं की पूर्ण सक्सेस होतात असे काही खरं नाहीये, म्हणून त्यांनी ते ऑपरेशन न करता हर्बल प्रोडक्ट घेतलं आणि ते प्रोडक्ट यूज केल्यानंतर त्यांच्या पायाचा खूप आराम पडला आणि त्यांना चालायला खूप मदत. 3 किलोमीटर ते बस स्टँड वरून तर अकोटच्या पंचसमितीपर्यंत पैदल जातात ते. अरे वा. आणि सर तुम्हाला पेन किलरच्या गोळ्या खाव्या लागत होत्या त्या कमरेच्या त्रासासाठी आणि पायाच्या त्रासासाठी, तर जवळपास 15 वर्षापासून तुम्ही त्या गोळ्या खात होते आणि त्या आता संपूर्णपणे बंद झाल्या. आणि बीपी आणि शुगरच्या पण होत्या काय? ब्लड पातळ करायची होती, पण बीपीच्या होत्या त्या 5-6 वर्ष खाल्ली. बीपीचे म्हणजे ब्लड पातळ करायची पण गोळी होती, ते पण गोळी बंद झाली. अरे वा. ब्लड पातळ करायचं आता गोळी नाहीये आणि कुठलीच गोळी राहिली नाही, गोळी खात नाही. अरे वा. हे डॉक्टरांनी सांगितलं का तुम्हाला की गोळ्या बंद करा? नाही, मी स्वतःच बंद केलं. नाही, डॉक्टर तुम्हाला घ्यायची गरजच नाही. डॉक्टरांनी रिपोर्ट बघून तुम्हाला सांगितलं की आता गोळ्यांची तुम्हाला काही गरज नाही. त्यांची बीपी चेक केली, म्हणून तुम्हाला बीपीच नाही आहे तर तुम्ही बीपीची गोळी कशाला घेता? अरे वा. मग हे तुमचं आता सर्व अमेझिंग रिझल्ट असे आपल्या सकस संतुलित आहाराच्या मुळे आलेत आणि तुमचा आत्ताही वजन 2.5 वर्षापासून जसंच तसंच टिकून आहे. नाही, 2 किलो वाढते, परत 2 किलो उतरते, 70 वाढते. पण मग आता तुमचं 70 ते 72 समजा तुमचं हे रेग्युलर वेट राहते, म्हणजे तुमचं 92 किलो वजनाचं 70 ते 72 आता त्याच्यात खेळत राहते, तेवढं समजा फ्लेक्झिबिलिटी तेवढी असतेच, त्याच्यावरती काही जात. अरे वा. मी 70 जेव्हा प्रोडक्ट खात 70-69 वाढलो होता. आणि व्यायामामध्ये आता काही खंड तुमच्या नाहीच आहे? आता मी गणपतीची साफसफाई केली त्यावेळेस मी तरी 2-3 दिवस खंड पाडला, पण त्यांचा 1 दिवसही खंड नाही. विशेष म्हणजे तुम्ही आता रिटायर झाले, आता त्याच्यामुळे धावपळ बंद झाली, आराम जास्त वाढला, आता तुम्हाला वर्कआउटची जास्त गरज आहे, बरोबर आहे? ठीक आहे सर. तुम्हाला निवृत्त झालेत तुम्ही, त्या निवृत्तीच्या देखील हार्दिक शुभेच्छा. आणि आता इथून पुढे आरोग्यदायी तुम्ही जीवन जगसाल आणि इतरांना देखील आरोग्य देण्याची आता तुमच्यावर जबाबदारी आहे. तर जे लोक आता तुमची वाट बघत आहेत त्यांच्यापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. किती कुटुंबांना निरोगी केला आतापर्यंत? आम्ही तरी 30 कुटुंबांना निरोगी केला. अरे वा. धन्यवाद मॅडम की तुम्ही हे खूप छान काम केलं की 30 कुटुंबांमध्ये तुम्ही हॅपीनेस नेला आणि 30 कुटुंबातलं तुम्ही आता त्यांची देखील तुम्ही जबाबदारी वाढवा की त्यांनाही देखील आरोग्य देण्यासाठी प्रेरित करा आणि तुम्ही इथून पुढे 300 पर्यंत कसे जाल याची अपेक्षा ठेवतो. धन्यवाद मॅडम.